लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज आहे। आज जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असं टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र जमा करण्याचे आदेश आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला ही ऑर्डर आत्ताच त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक लाडक्या बहिणींना वाटत होतं की ऑगस्ट महिन्याचे फक्त 1500 रुपये येतील, परंतु लाडक्या बहिणी रक्षाबंधनाच्या वेळेला नाराज झाल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांनी फक्त जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी 1500 रुपये सोडलेला होता। त्यामुळे नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती पडण्यास आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे, असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच या ठिकाणी घोषणा केली आहे। तुम्ही बातमी सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिली आहे। अधिकृत बातमीमध्ये स्पष्टपणे सांगितले की ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता एकनाथ शिंदे साहेबांनी या दोघांनी महिला व बाल विकास खात्याचे जे मंत्री आहेत तटकरे मॅडम यांना स्पष्टपणे सांगितले की शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता हा हप्ता त्या ठिकाणी वितरण करण्यात यावा आणि प्रत्येक वेळेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला पण माहित आहे दुपारीच पैसे येत असतात। त्यामुळे उद्या शुक्रवार आहे, त्या ठिकाणी 5 सप्टेंबर आहे, दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। त्यामुळे खरोखर ही तारीख तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। उद्या वार आहे शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर आहे आणि दुपारी 1 वाजता तुम्ही मोबाईल हातामध्ये घेऊन बसायचं आहे, कारण 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, हा आदेश डायरेक्ट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिला आहे। त्यामुळे 100% तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता हा त्या ठिकाणी 2 हप्ते खरोखर 5 सप्टेंबर शुक्रवारी 1 वाजल्यापासून बँकेमध्ये वितरण व्हायला तुम्हाला आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा 3 दिवसामध्ये वाटप या ठिकाणी करण्यात येत असतं, तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे उद्या शुक्रवार आहे, 5 सप्टेंबर आहे, फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या दिवशी पैशांचं वितरण होणार असल्याचं पत्रकारांना बोलताना महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमने ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी 12 जिल्ह्यामध्ये राहतात, ज्या लाडक्या बहिणी या 12 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून आता तुमच्या मोबाईलवरती टोटल 3000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वांनी आता व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून गेला तर तुम्हाला उद्या शुक्रवार आहे, त्या ठिकाणी 5 सप्टेंबर आहे, उद्या दुपारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होऊन राहत हे तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे महत्त्वाचं तुमचं 2 मिनिटे काम बाजूला ठेवा आणि ते लक्ष देऊन बघा, कारण आता दुपारी 1 वाजल्यापासून उद्या शुक्रवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, घाबरून जाण्याचं अजिबात काही सुद्धा कारण नाही। तुम्हाला कोणी त्या ठिकाणी अपात्र करणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला महिन्याला कसल्याही परिस्थितीमध्ये 1500 रुपये येणारच आहेत, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच त्या ठिकाणी बहिणींना दिलासा देणारी बातमी या ठिकाणी दिली आहे। अनेक बातम्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी पसरलेल्या असतात की लाडक्या बहिणी अपात्र होणार, या महिन्यापासून लाभ बंद होणार, अशा बातम्या फसव्या बातम्या त्या ठिकाणी आता पसरलेल्या असतात आणि त्या बातम्यापासून सावध राहायचं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले। त्यामुळे कोणी अजिबात अपात्र या ठिकाणी होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये महिन्याला पुढील 5 वर्षापर्यंत आहे असे येणारच आहेत। आता उद्या वार आहे, तो म्हणजे शुक्रवार
5 सप्टेंबर आहे आणि उद्या पहिल्या टप्प्यातील या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये टोटल 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आणि या 10 बँकेमध्ये बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे आणि GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता काढण्यात आला आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जवळजवळ 3700 कोटी रुपये ऑगस्ट महिन्यासाठी आणि त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यासाठी डबल 3700 कोटी रुपये असं त्या ठिकाणी टोटल 2 महिन्यांचे पैसे महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी आजच त्या ठिकाणी आत्ताच वितरण केलं आहे आणि महिला व बाल विकास खात्याने आता या 10 बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी देऊन टाकली आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या ज्या राहतात फक्त त्यांनाच आता शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर त्या ठिकाणी आता तुम्हाला 3000 रुपये दुपारी 1 वाजल्यापासून बँकेच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, माफ करा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी टोटल 3000 रुपये देणार होतो बोललो होतो, परंतु तुम्हाला पण फक्त आम्ही 1500 रुपये जुलैचे सोडले होते, त्यामुळे नाराज होऊ नका। आता उद्या शुक्रवार आहे आणि 5 सप्टेंबर आहे, तुम्हाला 3000 रुपये सोडतोय, बँकेतून पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे। 12 जिल्ह्यांचा यामध्ये यादी आता तुम्हाला सांगणार आहे, सर्वांनी कान देऊन 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, मागच्या वेळी रक्षाबंधनाच्या वेळेला तुम्हाला ओवाळणी म्हणून 3000 रुपये टोटल 2 महिन्यांचे मिळणार होते, परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले त्यावेळी आमच्या बँकेमध्ये म्हणजेच त्यांची सरकारची तिजोरी असते आणि त्यामधूनच तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी पाठवला जातो, त्यामध्ये पैसे थोडे कमी होते, त्यामुळे आता निधी आम्ही केंद्र सरकारकडून मागवलाय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि त्यामुळे आता तुम्हाला टोटल 3000 रुपये खरोखर तुमच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे आता उद्या शुक्रवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खरोखर 3000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती या ठिकाणी येणार आहे। आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही घोषणा केल्या, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनीच ही घोषणा केल्या, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत तुम्हाला उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी 3000 रुपये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। परंतु या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, त्यामुळे हे 12 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, फक्त 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघा, तुम्हाला सविस्तरपणे कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडलेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडलेत लगेच तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे, कारण ही ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिल्या, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांची ऑर्डर असल्यामुळे सर्व मंत्र्यांना त्यांची ऑर्डर मानावीच लागणार आहे। बघा, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, महिला व बाल विकास खात्याला डायरेक्ट ऑर्डर दिल्या की आता तुम्ही फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे सोडा, बाकीच्या बँकेमध्ये अजिबात पैसे सोडू नका असं सांगितलंय। त्याचं कारण सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, कारण जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींना अनेक बँकेमध्ये अडकला होता, तशा प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रारी आल्या होत्या, लाडक्या बहिणींनी फोन करून सांगितलं होतं की या बँकेमध्ये तुम्ही हप्ता तर सोडलाय परंतु आम्हाला आलाच नाही, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये अनेक बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अडकला असल्याचं बोललंय। त्यामुळे आता खबरदारी म्हणून त्या ठिकाणी अनेक बँकांचा सर्व्हर पण डाऊन असतो, त्यामुळे बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाही, बहिणी त्या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज बघतात, सरकारने पैसे तिकडून सोडलेलं असतं, परंतु बहिणींना त्या ठिकाणी बँकेमध्ये पैसेच त्या ठिकाणी अडकलेले असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता फक्त या 10 बँकेमध्ये पैसे सोडा असं या ठिकाणी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बाल विकास खात्याला ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। बघा, आता तुम्हाला रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळाले नाहीत, त्यामुळे तुम्ही नाराज होता, परंतु तुम्हाला खुश करण्यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर टोटल 2 महिन्यांचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिले। त्यामुळे तुम्ही तयार राहायचंय, उद्या 12 जिल्ह्यात ज्या बहिणी राहतात त्यांनी तयार राहायचंय उद्या। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांचा निर्णय म्हणजे फायनल निर्णय असतो आणि त्यांचा शब्द पक्का असतो। मुख्यमंत्र्यांनी दिलेली ऑर्डर प्रत्येक मंत्र्यांना पाळावीच लागते। महिला व बाल विकास खात्याला त्यांनी ऑर्डर दिल्या, नागपूरमध्ये त्या ठिकाणी फोन करून ऑर्डर दिल्या, आत्ताच 5 मिनिटांपूर्वी ऑर्डर दिल्या। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला आता 3000 रुपये मिळणार आहेत, कोणाकोणाला फक्त त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत, हे पण त्या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता
आता तुम्हाला सांगितलंय नक्की बघायचं आहे, कारण राज्यामध्ये आता टोटल 36 जिल्ह्यापैकी आता उद्या शुक्रवार आहे 5 सप्टेंबर आहे, टोटल 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। बघा तुम्हाला उद्या दुपारी 1 वाजल्यापासून त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावरती तुमच्या बँकेमध्ये 3000 रुपये एकदम आल्याचा मेसेज तुम्हाला झटकन मोबाईलवरती पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी मिळणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी ऑर्डर दिली आहे। 12 जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यामधील सर्वांनी लक्ष देऊन बघा, 12 जिल्ह्यामधील 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये सोडणार आहेत आणि 6 जिल्ह्यामध्ये उरलेल्या फक्त 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे सोडणार असं आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी ही महत्त्वाची ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला दिल्या। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 आणि काहींना 3000 रुपये असं त्या ठिकाणी का केलं जातंय, कारण यामध्ये स्पष्टपणे सांगितले ज्या जिल्ह्यामध्ये जास्त लाडक्या बहिणी आहेत त्यांना डबल हप्ता त्या ठिकाणी लवकर मिळणार आहे आणि उरलेल्या ज्या जिल्हे आहेत 6 जिल्हे तर त्यांना त्या ठिकाणी थोडं आता सावकाश मिळणार आहे, त्या ठिकाणी अवकाश करावे लागणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता 12 जिल्ह्यांची यादी सांगितल्या। 6 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी जास्त असल्यामुळे त्यांना 3000 मिळणार आहेत, कारण ऑगस्ट महिन्याचे फक्त 1500 रुपये त्यांना मिळणार आहेत आणि उरलेले जे 6 जिल्हे आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी फक्त 1500 रुपये या ठिकाणी मिळणार असल्याची ऑर्डर दिली आहे। त्यामुळे शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर दुपारी 1 वाजल्यापासून पैशांचे वितरण या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये जमा झाल्याचं तुम्हाला मेसेज येणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीने याचा लाभ घ्यायचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बहिणींना सांगितलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये पाहिजे असेल तर कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत आणि फक्त ऑगस्ट महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी आता फक्त 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आता 2 मिनिटे बघायचं आहे। आता फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे त्या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, कारण मागच्या वेळी जुलै महिन्याचे हप्ते अनेक महिलांचे बँकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे बँकेच्या खात्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी लवकर मेसेज आला नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे साहेबांकडे या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे सरकारला आता त्या ठिकाणी महिला दोष देऊ लागल्या होत्या की तुम्ही पैसे सोडलाय म्हणताय, परंतु आमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता का हप्ता येत नाही असं त्या ठिकाणी सरकारला महिला दोष देत होत्या। त्यामुळे सरकारने सर्व बँका रद्द करून फक्त याच 10 बँकेमध्ये पैसे या ठिकाणी सोडले आहेत। फक्त याच 12 जिल्ह्याला पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे उद्या शुक्रवार 5 सप्टेंबर म्हणजेच उद्याच दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला हप्ता या ठिकाणी 3000 रुपये जमा करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले आहेत। लाडक्या बहिणींसाठी डबल हप्ता मिळणार म्हणल्यावर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल। रक्षाबंधनाला तुम्हाला 3000 रुपये येतील असं लाडक्या बहिणींना वाटत होतं, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये झाल्याने सगळ्या बहिणी नाराज होत्या आणि ही नाराजी त्या ठिकाणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी 2 हप्ते एकत्र त्या ठिकाणी उद्या शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी तुम्हाला पाठवल्याचं त्यांनी आता सांगितलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात नाराज होऊ नका, आम्ही जो दिलेला शब्द आहे तर तो 100% पाळतो असं त्यांनी सांगितलंय। आता तुम्ही कानाने ऐकलं पण असणार की आता इकडे तिकडे बातम्या पसरत असतात, या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या, यांचा हप्ता बंद झाला, त्यांना पैसे मिळणार नाहीत, यांना पैसे बंद होतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असणार। परंतु यावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही, मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ कोणी बंद करू शकणार नाही, कारण मी मुख्यमंत्री आहे, मी ऑर्डर देतोय असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही। 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या 10 बँकेमध्ये आणि या 12 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। 10 बँकांची यादी तुम्हाला लगेच सांगतो, फक्त लक्ष देऊन आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली बँक यामध्ये सांगण्यात आल्या त्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे,
कारण सर्व्हर डाऊन असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आता फक्त 10 बँकांची निवड या ठिकाणी केली आहे। तुम्ही जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण फक्त 12 जिल्ह्यामध्ये ही ऑर्डर दिली आहे। कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये फक्त त्या ठिकाणी 1500 येणार आहेत, कोणत्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 3000 रुपये येणार आहेत, हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। त्याचं कारण म्हणजे आता बघा, जास्त लोकसंख्या असलेल्या 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। त्या ठिकाणी जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त लाडक्या बहिणी ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना 3000 रुपये लवकर त्या ठिकाणी आता मिळणार आहेत। त्यानंतर आता कमी ज्या लाडक्या बहिणी 6 जिल्ह्यामध्ये आहेत त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला 3000 मिळणार का फक्त 1500 मिळणार हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। आता बघा, त्या ठिकाणी उद्या शुक्रवार आहे, 5 सप्टेंबर आहे। फक्त या 10 बँकांना आदेश दिले आहेत। तुमची बँक यामध्ये आहे का बघा। पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा, दुसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक आहे ICICI बँक, 4 नंबरची बँक आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। यामध्ये भरपूर लाडक्या बहिणीने आतापर्यंत हप्ते घेतले आहेत, ती म्हणजे ॲक्सिस बँक। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल, तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत कोणी हटवू शकत नाही। महिन्याच्या महिन्याला तुम्हाला हप्ता त्या ठिकाणी जमा होणार आहे बघा। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ज्यामध्ये 99% लाडक्या बहिणींनी आता त्या ठिकाणी खाते खोललेलं असेल तर ती म्हणजे आता सरकारी 4 बँक आहेत। आता बघा, त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, आता महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी इंडियन बँक, या ज्या बँका सांगितल्या तर यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी हप्ते त्या ठिकाणी आतापर्यंत घेतलेत। तुम्हाला हप्ता येणार आहे, त्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही। आता तुम्हाला सांगत आहे 12 जिल्ह्यांची लिस्ट, 6 जिल्ह्यामध्ये 1500 येणार आहेत, 6 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। ते जिल्हे तुम्ही आता लगेच पाहून घ्यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे येणार आहेत तर तो 6 जिल्हे बघा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्या ठिकाणी नंदुरबार, त्या ठिकाणी परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या कमी असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये वितरण करण्यात येणार आहेत। आता 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत ते पाहूया बघा। त्या ठिकाणी पहिला जिल्हा आहे पुणे, दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर, तिसरा जिल्हा आहे सातारा, त्यानंतर चौथा जिल्हा आहे ते म्हणजे सोलापूर बघा। पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर 5वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि 6वा जिल्हा आहे रत्नागिरी। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना टोटल 3000 रुपये देखील वितरण करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।